तुमची आवड यशस्वी व्यवसायात किंवा करिअरमध्ये बदलण्याचे तुमचे स्वप्न आहे का? त्याच्या क्रश इट या पुस्तकात गॅरी वायनरचुक आपल्या आवडींना नफ्यात बदलण्यासाठी एक रोडमॅप देतात. वायनेरचुक हा एक यशस्वी उद्योजक आणि सोशल मीडिया गुरु आहे ज्याने इंटरनेटच्या सामर्थ्याचा आणि वाईन आणि मार्केटिंगच्या स्वतःच्या आवडीचा फायदा घेऊन कोट्यवधी डॉलरचे व्यवसाय साम्राज्य निर्माण केले आहे. क्रश इट मध्ये तो वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी, मौल्यवान सामग्री तयार करण्यासाठी आणि फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रेक्षकांशी गुंतवून ठेवण्यासाठी आपली धोरणे सामायिक करतो. तुम्ही एक महत्वाकांक्षी उद्योजक असाल किंवा फक्त वैयक्तिक ब्रँड तयार करू पाहत असाल आणि तुमचा प्रभाव ऑनलाईन वाढवा, क्रश इट यश मिळवण्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर जीवन जगण्यासाठी व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि कृती करण्यायोग्य सल्ला देते. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही क्रश इट मधील प्रमुख कल्पना आणि धोरणे एक्सप्लोर करू आणि आमच्या आवडींना नफ्यात कसे बदलायचे ते शिका. चला तर मग आजच्या डिजिटल युगात ते कसे चिरडायचे ते शोधूया. परिचय, इंट्रोडक्शन. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा फायदा घेण्याची आणि वैयक्तिक ब्रँड तयार करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. या संदर्भात गॅरी वायनरचुक यांचे क्रश इट व्हाय नाऊ इज द टाइम टू कॅश इन ऑन युअर पॅशन हे पुस्तक यशस्वी वैयक्तिक ब्रँड किंवा व्यवसाय तयार करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी वाचणे आवश्यक आहे. हे पुस्तक 2009 मध्ये प्रथम प्रकाशित झाले होते आणि तेव्हापासून वाचकांना त्यांच्या आवडीचे फायदेशीर ऑनलाईन व्यवसायात रूपांतर कसे करावे याबद्दल व्यावहारिक सल्ला प्रदान करून ते बेस्टसेलर बनले आहे. क्रश इट द्वारे गॅरी वायनेरचुक यांनी त्यांची वाईनची आवड कशी लाखो डॉलरच्या ऑनलाईन व्यवसायात बदलली याची त्यांची वैयक्तिक कथा शेअर केली आहे. तो सोशल मीडियाच्या सामर्थ्याबद्दल आणि आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये वैयक्तिक ब्रँड तयार करण्याच्या महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देखील प्रदान करतो. या लेखात आम्ही पुस्तकात खोलवर डोकावू आणि त्यातील प्रमुख टेकवे एक्सप्लोर करू आणि एक यशस्वी ऑनलाईन ब्रँड तयार करण्यासाठी ते कसे लागू केले जाऊ शकतात. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. क्रश इट व्हाय नाऊ इज द टाइम टू कॅश इन युअर पॅशन हे डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आणि उद्योजक गॅरी वायनेरचुक यांचे सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे. हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झाले आणि ज्यांना त्यांची आवड यशस्वी करिअरमध्ये बदलायची आहे अशा इच्छुक उद्योजकांसाठी ते पटकन वाचायलाच हवे. पुस्तकात गॅरी स्वतःचा अनुभव सामायिक करतो आणि वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कसा करावा, आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून स्वतःला कसे स्थापित करावे आणि आपल्या आवडीची कमाई कशी करावी याबद्दल मौल्यवान सल्ला देतो. पुस्तक 3 भागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला भाग स्पष्ट करतो की आता तुमचा वैयक्तिक ब्रँड बनवण्याची वेळ का आली आहे. दुसरा भाग सोशल मीडिया वापरून तुमचा ब्रँड कसा तयार करायचा याबद्दल व्यावहारिक सल्ला देतो आणि तिसरा भाग कमाई कशी करावी याबद्दल टिपा देते. तुमचा ब्रँड आणि तुमची आवड एक फायदेशीर व्यवसायात बदला. त्याच्या सोप्या भाषेसह, व्यावहारिक सल्ला आणि प्रेरणादायी यशोगाथांसह क्रश इट डिजिटल युगात आपल्या आवडीचे रूपांतर यशस्वी करिअरमध्ये करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी वाचायलाच हवे. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. क्रश इट पुस्तकाचे लेखक गॅरी वायनरचुक आणि एक सोशल मीडिया तज्ज्ञ आपल्या आवडीचे रूपांतर फायदेशीर व्यवसायात करण्यासाठी इंटरनेटचा फायदा कसा घ्यायचा याबद्दल त्याच्या कल्पना सामायिक करतो. पुस्तकात तो एक मजबूत वैयक्तिक ब्रँड विकसित करण्याच्या आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याच्या महत्त्वावर भर देतो. पुस्तकातील मुख्य प्रकरणांचा सारांश येथे आहे. अध्याय 1, उत्कटता सर्व काही आहे. गॅरी वायनेरचुक यावर जोर देतात की उत्कटता ही कोणत्याही व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली आहे. तो सुचवतो की व्यक्तींनी त्यांच्या आवडी, कौशल्ये आणि प्रतिभा ओळखून त्यांच्या भोवती एक ब्रँड तयार केला पाहिजे. त्यांचा असा विश्वास आहे की प्रत्येक यशस्वी व्यवसायामागील उत्कटता ही प्रेरक शक्ती आहे आणि त्याशिवाय व्यक्ती अपयशी ठरेल. अध्याय 2, यश तुमच्या डीएनए मध्ये आहे. लेखकाने असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीकडे कौशल्ये आणि अनुभवांचा एक अद्वितीय संच असतो ज्याचा वापर ते त्यांचा ब्रँड तयार करण्यासाठी करू शकतात. तो वाचकांना त्यांची ताकद ओळखण्यासाठी आणि एक मजबूत वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतो.
तो सुचवतो की स्वतःला समजून घेऊन यशस्वी व्यवसाय तयार करण्यासाठी कोणीही त्यांच्या अद्वितीय डीएनएचा फायदा घेऊ शकतो. अध्याय 3. तुमचा वैयक्तिक ब्रँड तयार करा. या प्रकरणात गॅरी वायनरचुक वैयक्तिक ब्रँड तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट करतात. तो सुचवतो की मजबूत वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यासाठी लोकांनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सुसंगत प्रतिमा तयार केली पाहिजे. त्यांचा असा विश्वास आहे की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी एक मजबूत वैयक्तिक ब्रँड आवश्यक आहे. अध्याय 4. ऊर्जा आणा. गॅरी वायनरचुक यांचा विश्वास आहे की यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. ते सुचवतात की व्यक्तींनी ते काय करतात याबद्दल उत्कट असले पाहिजे आणि त्यांच्या कामात उत्साह आणला पाहिजे. त्यांचा विश्वास आहे की ऊर्जा ही संसर्गजन्य आहे आणि ती ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांशी मजबूत संबंध निर्माण करण्यात मदत करू शकते. अध्याय 5. उत्कृष्ट सामग्री तयार करा. लेखक सुचवितो की यशस्वी वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी उत्कृष्ट सामग्री तयार करणे आवश्यक आहे. तो व्यक्तींना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी माहितीपूर्ण आणि आकर्षक अशा उच्च दर्जाची सामग्री तयार करण्याचा सल्ला देतो. सामग्री तयार करताना सातत्य राखण्याच्या महत्त्वावरही तो भर देतो. अध्याय 6. तुमचा प्लॅटफॉर्म निवडा. गॅरी वायनरचुक विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी त्यांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करतात. तो सुचवतो की व्यक्तींनी त्यांच्या आवडी आणि कौशल्यांशी जुळणाऱ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांचे लक्षित प्रेक्षक वापरत असलेले प्लॅटफॉर्म निवडण्याच्या महत्त्वावरही तो भर देतो. अध्याय 7. तुमच्या सामग्रीचा पुरेपूर वापर करा. या प्रकरणात लेखक विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सामग्रीचा पुनर्प्रयोग कसा करावा हे स्पष्ट करते. तो सुचवतो की व्यक्तींनी त्यांची सामग्री वितरित करण्यासाठी आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा. तो व्यक्तींना व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग पोस्ट यांसारख्या विविध स्वरूपातील सामग्री पुन्हा वापरण्याचा सल्ला देतो. अध्याय 8. समुदाय तयार करा. गॅरी वायनरचुक वैयक्तिक ब्रँडभोवती समुदाय तयार करण्याच्या महत्त्वावर जोर देतात. तो सुचवतो की व्यक्तींनी त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या अनुयायांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करावी. त्यांचा असा विश्वास आहे की एक समुदाय मजबूत वैयक्तिक ब्रँड तयार करण्यात आणि व्यवसायात यश मिळवण्यास मदत करू शकतो. अध्याय 9. आता जाण्याची वेळ आली आहे. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात गॅरी वायनरचुक वाचकांना कृती करण्यास आणि त्यांची आवड व्यवसायात बदलण्यासाठी प्रोत्साहित करतात. तो सुचवतो की व्यक्तींनी प्रतीक्षा करणे थांबवावे आणि यशस्वी वैयक्तिक ब्रँड तयार करण्याच्या दिशेने छोटी पावले उचलायला सुरुवात करावी. व्यवसायात यश मिळवण्यासाठी ते चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या महत्त्वावर भर देतात. क्रश इट हे एक प्रेरक आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे जे वाचकांना त्यांची आवड लाभदायक व्यवसायात बदलण्यासाठी प्रोत्साहित करते. हे पुस्तक वैयक्तिक ब्रँड तयार करणे, उत्कृष्ट सामग्री तयार करणे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्याबाबत व्यावहारिक सल्ला देते. विश्लेषण आणि मूल्यांकन, अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. गॅरी वायनरचुकच्या क्रश इटची प्रेरणादायी सामग्री आणि तुमची आवड यशस्वी व्यवसायात कशी बदलायची यावरील व्यावहारिक सल्ल्याबद्दल प्रशंसा केली गेली आहे. तथापि काही समीक्षकांनी असा युक्तिवाद केला आहे की हे पुस्तक जास्त सोपे आहे आणि त्यात खोली नाही. यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी वैयक्तिक ब्रँडिंग आणि प्रामाणिकपणाच्या महत्त्वावर वायनरचुकने दिलेला भर हे पुस्तकाच्या मुख्य बलस्थानांपैकी एक आहे. तुमची अनन्य कौशल्ये आणि स्वारस्ये ओळखण्याची आणि तुमच्या प्रेक्षकांना आवडेल असा वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी त्यांचा वापर करण्याच्या गरजेवर तो भर देतो. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सोशल मीडियाच्या सामर्थ्यावर वायनरचुकचे लक्ष आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा प्रभावीपणे फायदा घेण्याची गरज आहे. आकर्षक सामग्री तयार करणे, भिन्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणे आणि तुमच्या प्रेक्षकांशी नातेसंबंध निर्माण करणे यासह मजबूत ऑनलाईन उपस्थिती निर्माण करण्यासाठी तो व्यावहारिक टिपा आणि धोरणे प्रदान करतो. काही वाचकांना हे पुस्तक खूप सोपे वाटू शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वायनरचुकचा दृष्टिकोन अशा व्यक्तींसाठी सज्ज आहे जे नुकतेच सुरुवात करत आहेत आणि त्यांची आवड व्यवसायात बदलू पाहत आहेत. या व्यक्तींसाठी
पुस्तक प्रारंभ करण्यासाठी आणि यशस्वी ब्रँड तयार करण्यासाठी एक मौल्यवान रोडमॅप प्रदान करते. क्रश इट हे यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी सर्वात व्यापक मार्गदर्शक नसले तरी हे एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक वाचन आहे जे त्यांच्या आवडीचे फायदेशीर उपक्रमात रूपांतर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी कृती करण्यायोग्य सल्ला देते. निष्कर्ष कन्क्लुजन. गॅरी वायनरचुक यांचे क्रश इट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे जे वाचकांना त्यांच्या आवडीचे अनुसरण करण्यास आणि त्यांना यशस्वी व्यवसायात बदलण्यास प्रवृत्त करते. पुस्तक कठोर परिश्रम, समर्पण आणि वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर देते. वायनरचुक यांचा व्यावहारिक सल्ला, वैयक्तिक किस्से आणि उद्योजकतेची आवड यामुळे हे पुस्तक अशा प्रत्येकासाठी मौल्यवान संसाधन बनवते ज्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांचा सध्याचा व्यवसाय पुढील स्तरावर नेऊ इच्छित आहे. अनुभवी उद्योजकांसाठी काही माहिती पुनरावृत्ती किंवा मूलभूत असू शकते, परंतु ज्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा आहे आणि त्यांना जे आवडते ते करून जीवन जगू इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी क्रश इट हा एक उत्तम प्रारंभ बिंदू आहे.